बातमी. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्याकडे भर दिल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तसंच कॉपी प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय. कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियानाला 90%पेक्षा जास्त यश आलं असून पुढच्या वर्षी याहीपेक्षा कडक अभियान राबवलं जाईल असं केसरकर म्हटलेत. तर मुलांनी अभ्यास करूनच पास झालं पाहिजे हा आमचा कटाक्ष आहे असं सांगताना पेपर फुटल्याची आवई उठवली गेल्याचं देखील केसरकर यांनी म्हटलं. कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान पहिल्यांदाच राबवलं जात आहे. 90%पेक्षा जास्त त्याला यश आलेलं आहे. परंतु याच्यापेक्षा सुद्धा पुढच्या वर्षी अधिक कडक अभियान राबवलं जाईल आणि महाराष्ट्राची मुलं हे उद्याचं भवितव्य आहे. त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि पास झालं पाहिजे हा आमचा कटाक्ष आहे. एकीकडे शालेय शिक्षण मंत्री कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचं गुणगान गात असताना छत्रपती संभाजीनगरच्या एका परीक्षा केंद्रावर पालक आणि शिक्षकांमध्ये कॉपी पुरवण्यावरून वाद झालाय. काही पालकांना आज सोडलं मग आम्हाला का नाही सोडलं असा सवाल करत पालकांनी परीक्षा केंद्रावर राडा घातला. गंगापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. त्यामुळे उघडपणे कॉपी सुरू असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अनेक दशकांपासून रखडलाय. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे. मात्र सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम लातूरचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केलेलं आहे. बेळगावातून धीरज देशमुख यांनी जय बेळगाव जय कर्नाटक अशी घोषणा दिल्यानं सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे. बेळगावात राजहंस गड येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमाला धीरज देशमुख उपस्थित होते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय बेळगाव जय कर्नाटक. जय हिंद जय महाराष्ट्र. जय बेळगाव जय कर्नाटक. जय हिंद जय महाराष्ट्र. जय बेळगाव जय कर्नाटक. दरम्यान धीरज देशमुख यांच्या या नाऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देणाऱ्या सीमा बांधवांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. बेळगावच्या जनतेच्या भावना या महाराष्ट्रानं सतत समजून घेतल्या पाहिजेत. एकतर बेळगावात जाऊन कोणाला जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचणी असतील तर त्यांनी त्या भागात जाऊ नये. बेळगाव सह सीमा भाग हा आपण महाराष्ट्राचा मानतो. तिथली जनता ही महाराष्ट्रात येण्यासाठी अखंड लढते आहे. अशा वेळेला त्यांच्या भावनांचा आपण आदर करायला हवा. बेळगावातील राजहंस गडावरील कार्यक्रमाला संभाजीराजेंनी लावलेल्या उपस्थितीवरून नवा वाद पेटलाय. कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची वारंवार विटंबना होत असताना या कार्यक्रमाला येऊ नये अशी सीमावासियांची अपेक्षा होती. मात्र संभाजीराजे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानं सीमावासियांनी संभाजीराजेंना पत्र लिहत चपराक लगावली आहे. सीमावासियांच्या पाठीत खंजीर खुपसू नका. कोल्हापूरची जनता सीमावासियांच्या नेहमी पाठीशी असते. मग तुमची कोल्हापूरची नाळ तुटली आहे का असा सवाल पत्रातून करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. कितीही सभा घेतल्या तरी योगेश कदमच जिंकून येणार असा ठाम विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केलाय. तसंच जर आज बाळासाहेब असते तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालाच नसता असं म्हणत देखील त्यांनी सुनावलंय. केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होता. उद्धवजी जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. यात उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल. आपण कुणाचं ऐकतोय काय बोलतोय. मी वाघाचा का जगलोय. कोणाचं ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. आम्हाला काय म्हणायचं नाही. शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे. आपण त्यांचे चिरंजीव आहात. पण उद्धवजी एक गोष्ट मला आपण सांगा. शिवसेना प्रमुख जिवंत असते तर सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का याचं उत्तर पहिल्यांदा तुम्हाला द्यायला लागेल. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या तुमच्या वडिलांच्या विचाराची बेईमानी तुम्ही केली. गद्दार तुम्ही आहात. संघर्ष आम्ही केलाय. केसेस आम्ही घेतल्यात. जेल आम्ही भोगलाय. तुम्ही काय केलं. काल तुम्ही एक शब्द बोलून गेलात.
मिंद्यांचं मी जीभ हसवून टाकीन. तुमच्यात कुवत आहे काय ती जीभ हसवायची? दरम्यान रामदास कदम हे केशवराव भोसले यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप हास्यास्पद असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केली आहे. भोसलेचा प्रचार करत असताना रामदास कदम ह्याच्याकडे हा तो सांगायचा शिवसेनेचा, पण केशवराव भोसलेचा ड्रायव्हर आहे म्हणून इथं किशोर कानडेच्या यांच्या निवडणुकीमध्ये उघड प्रचार करत होता. पण तो सांगणार काय? मी शिवसैनिक असलो तरी मी ज्याच्या गाडीवरती आहे त्याचा मला प्रचार करायला लागेल म्हणून केशवराव भोसलेचा प्रचार रामदास कदम करत होता. आणि म्हणून रामदास कदम हे पुरावे देईन, मी असं करा, सिद्ध करा. रामदास कदम त्याच्या एवढं तोंड अजून त्याच्यामध्ये काय त्याचं काय कमी थांबत नाही. आजही सांगतोय जर असं सिद्ध झालं तर मी उद्धवजींना सांगा माझ्या घरची भांडी घासा. हे जे काय वक्तव्य आहे सातत्यानं उद्धव ठाकरेंनं माझ्या मुलाचा कशेडी घाटामध्ये जी गाडी ठोकले गेले डंपरी त्यानं त्याच्या पाठचा घातपात उद्धवजीनंच केला. सातत्यानं आम्ही जे जे कार्यकर्ते ते सगळ्यांचे आरोप केला. त्याच्या बाजूला शशी चव्हाण जो त्याचा जिल्हा प्रमुख आहे, जो पहिला शिवसेनेचा होता, तो शिवसेना जिल्हा प्रमुख पद त्याला जाऊन कारण काय दुसरीकडे जायचं. आणि म्हणून आता शिवसेनेच्या त्या जिल्हा प्रमुखाला शशिकांत चव्हाणला काय काय बोलत शशी चव्हाण सांगितलंय, ती जरा येऊन शपथ घेऊन सांग तुझी बायका पोरं मारतील इथपर्यंत सांगायची रामदास कदमची मजल गेली. इथं सगळा शंकर कांगणे असतील त्याला शिव्या दिल्या काय सगळ्याच्या बाबत सगळ्यांना माहिती आहे. इथं जे जे त्याच्या विरोधात गेले त्यांच्या चौकशी लावा, त्याचं बांधकाम कसं तोडता येईल, त्याचं अनाधिकृत काय असेल चौकशी करा. त्याच्यामध्ये तर काय सातत्यानं पत्र द्यायची चौकशी करायची. उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असून पवारांच्या मागे फरफटत चालले असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अजित पवार जेव्हा कोकणचा निधी पळवत होते तेव्हा का गप्प बसला होतात असा सवाल देखील त्यांनी केलाय. तर राज ठाकरे कोकणात आले तर दुप्पट गर्दी होईल, नारायण राणेंचा पराभव करायला गेला तर तेव्हा तुमच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली असा टोला देखील त्यांनी लगावलाय. मंत्रीपद वाचवताना जे बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेलं होतं आज सगळ्यात विसरत नाही. तुम्ही मात्र एका मिनिटामध्ये सगळं विसरता आणि सत्तेपोटी आपल्या जे खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी दुश्मनी केली, अनेक वर्ष ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्या बरोबर तुम्ही जाता. याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही. कृपया लोकांना खोटं सांगू नका. ही भाषा बाळासाहेब सुद्धा बोलायचे, परंतु अशा भाषेत बोलत नव्हते. माझ्याकडून कोण गेला म्हणून त्याला कोल्हे लांडगे म्हणत नव्हते. तुम्हाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितलं. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता पवार साहेबांच्या मध्ये आणि राहुल गांधीमध्ये की तुम्हाला वाटत होतं की त्या पदावरून मला कोण काढूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे भाजपने खरं तर तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. स्वतः मोदी साहेब अत्यंत प्रेमाने तुमच्याशी बोलले. तुम्ही मोदी साहेबांची खोटं बोलून त्यांना फसवलं एवढ्या मोठ्या माणसाला. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली आणि नंतर गद्दारी केली तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात असं शेलार यांनी म्हटलंय. तर कोकणात शिमगा असल्यानं जनता फारसं गांभीर्यानं घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगानी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमानं मनोरंजन झालं असं देखील शेलार यांनी म्हटलं. शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी केलाय. उरणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी शिवगर्जना यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी कसबा निवडणूक चुरशीची होती. भाजपनं तुल्यबळ उमेदवार दिला. धंगेकरांबद्दल मला स्वतःला खात्री नव्हती असं शरद पवार यांनी म्हटलंय. तर महाविकास आघाडीची एकजूट भाजपला भारी पडली आहे, त्यामुळे आगामी निवडणुका आम्ही एकत्र लढू असं देखील पवार यांनी म्हटलं. त्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं. ती व्यक्ती वर्षोवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती. एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली लोकांनी की हा उमेदवार असा आहे, हा कधी 4 साठीच बसत नाही, हा 2 साठीवरच आहे. आणि हा 2 साठीवरच आहे, त्यामुळे 2 पाय असलेले जे मतदार आहेत ते सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल. हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं तर
माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. आणि मी आता महाराष्ट्रात बघतोय की लोकांना बदल हवा आहे. जालन्यातील जनऔषधी दिवस कार्यक्रमावेळी महिला औषध अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी झापलं. या कार्यक्रमाला 28 पैकी फक्त 7 ते 8 जनऔषध केंद्रवालेच हजर होते आणि त्यामुळे संतप्त झालेल्या दानवेंनी सरकारी योजनांचा फज्जा उडवणारे तुम्हीच आहात का असं म्हणत फटकारलेलं आहे. बॅनर नाही, काय नाही. सरकारच्या योजनेचा सगळा फज्जा उडवणारे तुम्ही लोक. माझं म्हणणं आहे, जर 28 दुकानं आहे, तुमचं पोस्ट काय आहे? ड्रग इन्स्पेक्टर सर. ड्रग इन्स्पेक्टर. काय केलंय तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरना? 28 लोकांशी संपर्क साधून हजर राहा, नाही तर उद्या दुकानं बंद होतील. सगळ्यांना पर्सनली निरोप दिले सर. जा दुकानावर त्यांच्या. ड्रग इन्स्पेक्टर म्हणते का ते? दारू बंद कर, व्हिडिओ बंद कर. हर गोष्ट कॅसेट केली पाहिजे. तिकडे हिंगोलीतील कळमनुरी आदिवासी विकास प्रकल्पाच्या काही विद्यार्थ्यांना लातूर येथील स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांकडून गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे विद्यार्थी लातूर येथील स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात. 2 विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून विद्यार्थ्यांचं मोठं भांडण झालं आणि याचं मोठ्या हाणामारीमध्ये रूपांतर झालं. दोन्ही जिल्ह्यातील 20 ते 22 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. तर आज सकाळी शाळा प्रशासनाने जवळपास 150हून अधिक विद्यार्थ्यांना कळमनुरीच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयात आणून सोडलं असून या कार्यालयानं विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनीष, नेमका काय प्रकार? तर हिंगोलीमध्ये ही घटना घडलेली आहे. किरकोळ वादातून हाणामारी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. कळमनुरी इथल्या काही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. हिंगोलीतील कळमनुरी आदिवासी विकास प्रकल्पाच्या काही विद्यार्थ्यांना लातूर येथील स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांकडून गंभीर मारहाण झाल्याची ही घटना घडलेली आहे. 2 विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून विद्यार्थ्यांचं मोठं भांडण झालं आणि त्याचं रूपांतर मोठ्या हाणामारीमध्ये झालं. तर दोन्ही जिल्ह्यातील 20 ते 22 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. आज सकाळी शाळा प्रशासनानं जवळपास 150हून अधिक विद्यार्थ्यांना कळमनुरीच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयात आणून सोडलं आणि त्यानंतर कार्यालयानं या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केलेलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनीष, नेमकं काय घडलंय? प्राजक्ता, लातूरमध्ये स्वामी विवेकानंद नामांकित इंग्रजी शाळा नावाची शाळा आहे आणि या शाळेमध्ये कळमनुरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर आदिवासी प्रकल्प कार्यालय या कार्यालयाअंतर्गतचे आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. हिंगोली जिल्ह्यातील आणि परभणी जिल्ह्यातील मिळून जे आहेत ते 326 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. परंतु परवा दिवशी या ठिकाणी घटना घडली अशी की विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. कळमनुरी प्रकल्पाचे विद्यार्थी आणि छत्रपती संभाजीनगर प्रकल्पाचे विद्यार्थी आणि यातून जो आहे तो राडा वाढला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकांना मारहाण झाली गंभीर स्वरूपाची. परंतु शाळा प्रशासनाने अधिकृत माहिती दिली नाही. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी 20 ते 22 विद्यार्थी जे आहेत ते जखमी आहेत. दोन्ही बाजूचे, म्हणजे संभाजीनगर आणि हिंगोली. बरं मनीष, धन्यवाद या माहितीसाठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना अपघात झाल्याचा प्रकार समोर आलाय. हैदराबाद येथे शूटिंग दरम्यान अमिताभ यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटामधील ऍक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन हे जखमी झाले. त्यांना तात्काळ हैदराबादच्या AIG रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. तिथे केलेल्या स्कॅनमध्ये बिग बींच्या उजव्या बरगडीजवळ स्नायू फाटल्याचं समोर आलंय आणि या दुर्घटनेनंतर तात्काळ शूट रद्द करण्यात आलं असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अमिताभ बच्चन तात्काळ आपल्या मुंबईतल्या घरी पोहोचलेत. ते घरीच विश्रांती घेत असून फॅन्सना घरी न येण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय.
अभिनेता सनी देओल सध्या गदर 2 सिनेमाच्या शूटिंगसाठी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये उपस्थित आहे आणि यावेळी सनी देओलची एका शेतकऱ्यासोबत भेट झाली। त्यावेळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। शेतकरी बैलगाडीवरून जात असताना सनी देओल त्याला थांबवतो आणि शेतकरी सनी देओलला तुम्ही एकदम सनी देओल सारखेच दिसता असं बोलतो। त्यावर हो मी तोच आहे हे सनी देओलकडून उत्तर ऐकल्यानंतर शेतकऱ्याला आनंद अनावर होतो आणि या संभाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अपना गाँव सब याद आ जाता है। अच्छी बात आहे। थांबवल्यानंतर मग मी माझ्याशी बोलले ते काय नेमकं म्हटलं, काय नेमकं चर्चा? त्यांनी मला नाव विचारलं, माझं नाव काय आहे, नाव विचारलं। मग त्यांनी त्यांच्या फार्म हाऊस विषयी मला बोलले आणि मग शेतीविषयी त्यांना आवड आहे, फार्म हाऊसची त्यांना आवड आहे असं त्यांनी मला सांगितलं।